मुलीच्या आईने भेटण्यास विरोध केल्यामुळे एका 30 वर्षीय माथे फिरूने 17 वर्षीय मुलीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला चक्क पेटवून दिल्याचा प्रकार मुंबईतील अंधेरी पूर्व भागात घडला। अंधेरी MIDC पोलिसांनी या प्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय। दरम्यान ही पीडिता गंभीर भाजली असून तिच्यावर कुपर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। प्राप्त माहितीनुसार पीडितेची प्रकृती ही अत्यंत नाजूक आहे। ती जवळपास 60% भाजली गेली आहे, त्यामुळे कुपर रुग्णालयात तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे असंच म्हणावं लागेल। या सगळ्या प्रकारामध्ये आरोपी सुद्धा भाजला गेल्यामुळे त्याच्यावरती सुद्धा उपचार सुरू आहेत। दरम्यान हे नेमकं प्रकरण काय याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। प्राप्त माहितीनुसार पीडिता ही आपल्या 3 भावंडांसह व पालकांसह अंधेरी पूर्व येथील मरोळ परिसरात राहते। आरोपी सुद्धा याच परिसरातील रहिवासी असल्याचं पीडितेच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले। पीडितेच्या आईच्या माहितीनुसार पीडिता ही मागील 1.5 वर्षांपासून आरोपी जितेंद्र चंद्रकांत तांबे उर्फ जितू याच्या संपर्कात होती। आरोपी सुद्धा त्याच परिसरात राहत असल्याने एका शेजाऱ्याने पीडितेला काही महिन्यांपूर्वी जितू सोबत परिसरात फिरत असल्यानं पाहिलं होतं। याची माहिती तिने तिच्या आईला दिली होती आणि त्यानंतर पीडितेच्या आईने जितूला समज देत तिला भेटण्यास मनाई केली होती। दरम्यान रविवारी उशिरा रात्री पीडितेच्या आईला एका स्थानिक व्यक्तीचा फोन आला। त्याने पीडितेला कोणीतरी पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची माहिती तिच्या आईला दिली आणि यानंतर पीडितेची आई ताबडतोब घटनास्थळी पोहोचली। आपल्या लेकीला समोर अर्धवट भाजलेल्या अवस्थेत पाहिल्यावरती अर्थातच पीडितेच्या आईच्या पायाखालून जमीन सरकली होती। त्यावेळी जेव्हा तिने पीडितेची चौकशी केली तेव्हा तिने भाजलेल्याच अवस्थेमध्ये आई माझी काही चूक नाही, जितूने माझ्यावर पेट्रोल टाकलं आणि मला जाळलं असं सांगितलं। दरम्यान पोलिसांच्या मदतीने गंभीर जखमी झालेल्या पीडितेला त्वरित कुपर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। ती 60% भाजली असल्याचं सध्या निष्पन्न झालंय। पीडितेचा चेहरा, मान, पाठ, पोट, दोन्ही हात आणि पाय हे भरपूर भाजलेले आहेत। ती व्यवस्थित बोलूही शकत नसल्याचं आईने तक्रारीत म्हटले। दरम्यान पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून MIDC पोलिसांनी आरोपी जितू विरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलेला आहे। जितू सुद्धा गंभीर भाजला असून त्यालाही त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कळतंय। आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 124(1) आणि 109 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विभागाबाहेर आता पोलीस सुद्धा तैनात आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये पीडिता ही गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान मागील काही कालावधीमध्ये मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये होत असलेली वाढ पाहता महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा हा एकूणच ऐरणीवर आल्याचं कळतंय।